आणि नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळाला। भाजपचे डॉक्टर राजू पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात लढत झाली। उमेदवारांनी निवडणुकीमधून माघार घेतली। या संदर्भातली आणखीन माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, तेजस माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जर बघितलं तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती। या ठिकाणी जर बघितलं असेल तर काँग्रेसकडनं जे आहेत ते अपक्ष उमेदवार म्हणून जे आहेत ते निलेश ढोरे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तर अधिकृत काँग्रेसचे उमेदवार म्हणून जे आहेत ते अतुल लोंढे असणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहेत ते अपक्ष नगरसेवक आहेत यांनी सुद्धा जे आहे ते अर्ज दाखल केला होता, त्यांना सुद्धा जे आहे ते अर्ज मागे घेतल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर आता थेट जे लढत आहे ते भाजप आणि काँग्रेसची लढत जी आहे ते नागपुरात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर काँग्रेस सुद्धा जे आहे ते संपूर्ण नगरसेवक असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील यांच्यावर सुद्धा वॉश टून आहे। ही या निवडणुकीत बघितलं असेल तर राजू पोद्दार यांनी जे आहे ते आता मतदाराला जे आहे एका एकूणच जे भेटण्याची सुरुवात जी आहे ते केलेली आहे आणि आता अतुल लोंढे आणि भाजपचे राजू पोद्दार यांच्यात थेट लढत होणार। त्यामुळे येणाऱ्या 18 तारखेला कोण 18 तारखेला या संपूर्ण संदर्भातला मतदान होणार आहे, त्यानंतर कोण विजयाच्या पताका फडकवतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता नागपूर विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये कोण कोण उमेदवार आहेत रिंगणामध्ये? सध्या जर बघितलं असेल नागपूर च्या मतदारसंघामध्ये जर बघितलं असेल 2 उमेदवार यामध्ये आहे। 1 to 1 जे ते फाईट जे होणार आहे यामध्ये जे आहे ते काँग्रेसकडून जे आहेत ते अतुल लोंढे आहेत, तर भाजपकडून जे आहे ते डॉक्टर राजू पोद्दार आहेत। त्यामुळे दोघांची थेट लढत होणार आहे। त्यामुळे जे आहे ते भाजप आणि काँग्रेस आमना सामना जे आहे ते पाहायला मिळणार आहे। तेजस, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्स बद्दल।